T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. 176 धावांचं आव्हान पार करताना पाकची दमछाक. पाकिस्तान 114 धावांवर ऑल आउट. ईशान किशनची दमदार 77 धावांची खेळी. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष. फटाके फोडत, पेढे भरवत आनंदोत्सव साजरा. मुंबई मनपात आज सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड. स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांची सुद्धा नावं जाहीर करणार. मुलुंडमधील दुर्घटनेनंतर MMRDAला जाग. वडाळा कासार वडवली संपूर्ण मार्गाची. 3 दिवस सखोल पाहणी होणार. तपासणीसाठी विशेष पथकाची नियुक्ती. अजित पवार यांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय. जिल्हा परिषदेमधील विजय उमेदवारांसमोर सुनेत्रा पवार भाऊ. दादांचं स्वप्न तुम्ही साकार कराल याची खात्री आहे, सुनेत्रा पवारांनी विश्वास व्यक्त केला. गणेश नाईकांना वयानुसार स्मृतिभ्रंश झालाय. नाईकांनी 2029ला कल्याणमध्ये माझ्या विरोधात लढावं. श्रीकांत शिंदेंचं नाईकांना ओपन चॅलेंज. तर नाईकांच्या लोकप्रियतेचा दिवा विझत असल्यानं ते फडफडतायत. म्हस्केंचा हल्लाबोल. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी घेतलं शिवमंदिरात दर्शन. सत्तारांच्या दर्शनानंतर काही तरुणांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र. सत्तारांच्या मांसाहारामुळे मंदिर अपवित्र झाल्याचा दावा. मुलुंड दुर्घटना प्रकरणी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. DB हिल कंपनीचे कन्सल्टंट आणि आणखी एक अधिकारी अद्याप फरार. दोघांचाही शोध सुरू. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना. आरोपी अटकेत. शहरात तणावपूर्व शांतता. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. चंद्रपुरात शिवभक्तांच्या वाहनांचा दर्शनावरून परत येताना अपघात. एकाचा मृत्यू, 17 प्रवासी जखमी. हवामान बदलामुळे मुंबईकरांची प्रचंड दमछाक आणि लाही. तापमान 36 अंशांच्या घरात तर AQI 200 अंकांच्या पुढे. आणखी काही आठवडे ओला उबर चालकांना अधिकृत टीप नाहीच. ॲग्रिगेटर धोरण लांबणीवर. प्रस्ताव पुन्हा विधी न्याय विभागाकडे जाणार. देशाच्या खजिन्यातून 1.28 लाख कोटींचं सोनं गायब. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनं अर्थविश्वात खळबळ. अवघ्या आठवड्याभरात हा बदल झाल्याची माहिती. आजपासून दिल्लीत AI इम्पॅक्ट समिट. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार. जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन.